हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा माझी सकाळची सुरुवात झालेली आहे. रात्रीचे भांडे घासलेले होते ते मी ते कपाटात लावून घेतले. आता मी झाडू पोछा करत आहे. तर आता इथे पोछा केल्यानंतर अजून माझी बाकीची कामं आहेत ती मी आता करणार आहे. आपण कसं खाली गादी टाकून झोपतो ना, मग तो आपल्यापाशी आला तर म्हणून मी त्याला हकलून दिलं हिम्मत करून. हो ना, तेच तर भीती वाटते. हो. आऊ झालं. काय झालं? काही नाही, हे नाही का हे शेगडीचं हे लागलं ते बटनाचं. बापरे, ते बटन लावून घ्या लागेल आपल्याला. नाही नाही, हेच बदलायचं आहे ना आपल्याला. म्हणजे हे खराब झालेलं हे, त्याच्यामुळे हे चेंज जर केलं तर ते बसणार पूर्ण नाही. चेंज करायचं आहे तेव्हाच ते लावू शकते. असं आहे. ओ अच्छा. बऱ्याच वेळा लागते ते. जाऊ दे, काही नाही होत. पैसे बंद करू. हो. आज साफसफाई जरा काल केली, अजून आज करतो थोडीशी. घर घाण होऊन जाते तब्येत नसली की. तर जेवायला काय बनवते मम्मी? भूक लागली. आज लंच आणि नाश्ता नाही का, ब्रंच लंच असं बनवतो मी. एकत्र. गोबी आहे माझ्याकडे, गोबी आहे. दाखव. गोबी एवढी. वाव. ते गोबी बनवतो. ठीक आहे. काय बनवू गोबीचं आता? गोबी पराठे. पराठा. पराठे. हो, पटकन होईल पण. भाजी प्लस पोळी एकत्र है ना. भाजी होईल. मग मला पण करावे नाही लागणार. हो, आणि भाजी पण नाही करायला लागणार, एकत्र होऊन जाईल. हो, एकत्र होऊन जाईल. आधी तुला औषध खायचं ना आता. हो, पाणी जाईल ना त्यात. नाही, पाणीवालं नाही पुसत आहे. अच्छा. इकडनं ड्राय आहे ना, ते पुसत आहे. कोमल, तेल नाही पुरणार कोमल. ये तो खत्म हो गया. तेल घेऊन ये जा. औषधं घ्यायचं लवकर. दे. ह्याला शेक करा लागते. झाकण बंद आहे का पाव व्यवस्थित? हो, हो, बंद. बंद आहे. चल घे. ह्याची वरचं झाकण कुठे गेलं? कुठे ते त्याच्यातच पिन येतं. घे, खा लवकर लवकर. कोल्ड ड्रिंक. घे लवकर. हा, पी पी पी. दे तिला पाच. कोणाला देत आहे? तुला ऋतुजाला देत आहे ना, पी. अरे चाललं चाललं चाललं. अरे अचानक एकदम हसू तोंडात नको टाकलं. ना. सांडेल म्हणून ते चक्कर मध्ये माझं. हां, मला ते शूट घेता येत आहे ना, ओतता पण येत आहे. ते हो ना. घे. कोणाचं आहे हे? हे कोमलचं आहे. झालं, जास्त नको होतो. हा घे. अरे बस बस बस, मग कशी सांडता सांडता हा लागते वाटलं. ते, पिऊन घे. हां, घे, पी लवकर. ची 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 कडू. कडू नाही, गोड आहे. गोड आहे ना? गोड आहे पण अजीब आहे. अजीब आहे. छान गोड नाही आहे. तर मेडिसिन काय हे असतात का? तरी पण गोड आहे मला ते. लसूण घेतला. तर लसूण किती महाग आहे. अरे बापरे. आपण लसूण लावूया का घरी? हो. कोमल, जाना पटकन आणणार ते. पण तेल खूप महाग असणार आहे इथे. कितीच आहे? 150 वगैरे. डीमार्ट मध्ये किती? डीमार्ट मध्ये कमी असते. डीमार्ट मधूनच आणूया. बरं ठीक आहे, जेवढं आहे तेवढ्यातच करतो. आता माहित नाही पुरते की नाही. चला. तर इथे बघा आली मी आता पराठे बनवण्यासाठी. मुलांची खूप रिक्वेस्ट होती की खूप दिवस झाले पराठे वगैरे काही खाल्ली नाही आहे. आणि जेव्हा पण गोबी आपण आणतो तर गोबीची भाजी वगैरे बनवली जाते. आतापर्यंत खूप जास्त महाग होती गोबी, अजूनही काही रेट उतरलेले नाही आहेत. ही एवढीशी गोबी बघा 20 रुपयाची मला मिळालेली आहे. आणि पराठ्यांसाठी स्टफिंग नाही का, जेवढं हवं तेवढं होणार नाही आहे, कमी पडणार आहे. पण मुलं खूपच मागे लागली होती म्हणून म्हटलं चला बनवते मी. आणि ते बघा गोबी अशी मी खिसून घेतलेली आहे. मी आधी माझं जे चॅनल होतं ना, कुकिंग चॅनल, त्याच्यावरती मी ह्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. आणि हिवाळ्यामध्ये छान अशी गोबी स्वस्त होते ना, तर भरपूर असे
पराठ्याचे बनतात आणि खूपच टेस्टी आणि खूपच असं टेम्पटिंग अशी बनते. तुम्ही नक्की जर ट्राय करा तुम्हाला जर आवडत असेल तर. कारण एकेच गोबीची भाजी खाऊ खाऊन म्हणजे असे हे होतं ना, म्हणजे वैताग येतो, लहान मुलांना कंटाळा येतो. तर त्यापेक्षा इझी आहे चपाती आणि भाजी बनवण्यापेक्षा. डायरेक्ट असं तुम्ही पराठे करू शकता. आणि मी लंच आणि नाश्ता असं मी ब्रंच इथे करत आहे. तर आता बघा इथे माझ्याकडे संपलेले होते जिरे वगैरे, 10चे जिरे, 5ची मिरची, 5चं संबार असं मी इथे बघा मागवलेलं आहे. आणि म्हणजे संबार नाही घातलं तर म्हणजे कोथिंबीर म्हणतात आपल्या भागामध्ये, पण इकडे संबार म्हणतात. संबार जरी तुम्ही नाही घातलं ना पराठ्यामध्ये तरी चालतं. लसूण, मिरची, आलं आणि जिरं, बस हे थोडंसं ओबडधोबड असं वाटून नाही का तुम्ही ह्याचं हे करून घ्यायचं, मसाला तयार करून घ्यायचा. आणि तो मग फोडणीमध्ये घालून मग तुम्ही ते गोबी असते ना ती गोबी घालायची, खिसलेली गोबी. आणि थोडंसं परतवून अगदी 5 मिनटं परतवून असा ह्याचा हे तयार होतो, स्टफिंग तयार होतो ह्याचा. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे मी फोडणी करते आणि माझ्याकडचं तेल संपलेलं होतं. तर बघा आता मी ते थोडंसंच तेल होतं त्याची फोडणी केलेली आहे, म्हणजे फोडणीसाठी वापरलेलं आहे. आणि थोडंसं तेल मी पराठ्यांना लावण्यासाठी इथे ठेवलेलं आहे. ॲक्च्युली काय होतं ना, आम्ही जे दूर राहतो सिटीपासून, तर इथे ना खूप महाग आहे भाजीचं किराणा, खूप महाग आहे. तर मग कोमल मला म्हणे की मी तेल आणून नाही देत, आपण जाऊ तिकडे. मी लेन्स तर विकली पण मी किराणा आणायला अजून गेलेली नाही आहे बघा. कारण कसं आहे, मला ना भीतीच वाटते पैसे खर्च करण्याची, की आता जर हे पैसे किराणा आणला संपून गेलं, मग कशाला जर पैसे लागले तर मग आता कसं करणार. म्हणून मी ना माझी हिंमतच होत नव्हती किराणा आणायची. तसं आत्ताही मी थोडं आणूनच करत आहे. आणि जर स्वस्त मिळालं ना भाजीचं आणि ते मी आणलं तरी भाजीचं कसं खराब होतं आहे. पण मी जेव्हा पण बाहेर जाते ना तेव्हा मग काही थोडं बहुत 1-2 भाजीचं आणते. पण गोबीची पानं आण, कधी काय आण, असं आमचं चालू आहे बघा. आणि आता बघा की म्हणजे कसं होतं की माझे 2-3 दिवस माझी तब्येत चांगलीच खराब होती. तर त्याच्यामुळे काही मी बाहेर गेली नाही. फक्त आता गोबी आहे त्याचा आता खूप मुलांच्या रिक्वेस्टवरती आता बनवून देते आहे. तर बघा इथे माझी फोडणी झालेली आहे. थोडंसं मोहरी घातली तेलामध्ये आणि जो मी वाटण तयार केलेलं होतं ते घातलं, थोडंसं मीठ घातलं बघा मी इथे. आणि मसाला असा छान परतवून घ्यायचा 2-3 मिनटं. मग गोबी घालायची ह्याच्यामध्ये. आणि गोबी कशी थोडीशी वाफवून घ्यायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी आपल्याला इथे गोबी वाफवून घ्यायची आहे. अजिबात फार शिजवायची नाही, याला पाणी नाही सुटलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. आणि मग की नाही म्हणजे कसं होतं की मग पराठे छान बनतात असे. नाहीतर जर गोबीला खूप पाणी सुटलं तर तुमचे पराठे अजिबात चांगले नाही बनणार. आणि छान असा मोठा गोळा घ्यायचा आणि तो असं छान चपातीसारखा मोठासा लाटून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं. म्हणजे काय होतं की आपला पराठा ना असं छान लाटायला आपल्याला इझी पडतो, तो फाटणार नाही, तुटणार नाही. त्याच्यामुळे अशी मोठी चपातीसारखी ना अशी मी बनवून घेते चपाती. आणि मग त्याच्यामध्ये भरून हे बघा मोदकासारखं असं करायचं आणि छान असं पॅक करून घ्यायचं. आणि मग असं आपल्याला लाटायचं आणि फार नाही लाटावं लागत बघा, असं थोडंसंच लाटायचं आणि असं जाड असा बनवायचा छान. तो खूप छान लागतो, पातळ अजिबात बनवायचं नाही. खरंच खूप मस्त असा हा गोबीचा पराठा बनतो. तर आता हिवाळ्यामध्ये भाज्या स्वस्त होतात ना, तर आता मी आणेल म्हणजे 10-15 रुपयाचा मुळा गोबी. आता ह्यावर्षी माहीत नाही आता किती स्वस्त होते किती नाही, पण तुमच्याकडे जर स्वस्त असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जे गोबी खात नाहीत ना आणि लहान मुलं खूप हे करतात भाजी खाण्यासाठी नखरे, तर हे तुम्हाला ना म्हणजे पराठा बनवणं खूपच इझी पण पडेल आणि घरात सगळ्यांना आवडेल पण. तर नक्की ट्राय करा. तर चला आता मी छान दिसतोय पराठा. ठीक आहे. हो, ये हां घे. इथे दे, मला वागता नाहीत ना ब्रेसने. हां याच्यात ठेवून खाऊ? हां काय म्हटली? याच्यात ठेवून खाऊ का म्हणते? हो खा सुरू कर. कसं झालंय सांग मला. गरम आहे. दे मी तोडून. नाही तर हा खालचावाला खा. हां. ठीक आहे. हो. खालचावाला थंड आहे. कसा बनला सांग. चांगला बनला. टेस्ट खूप जवळपास 1 वर्षांनी बनलाय ना. मस्त टेस्टी लागतात. हां खूप टेस्टी लागतात.
खा ठीक आहे. खरंच मस्त म्हणला. है ना? ठेचा कसं आहे? ठेचा पण छान आहे. या फ्रेंड्स पराठा खायला, गोबी पराठा नक्की ट्राय करा, मस्त बनतं. अरे माझं नॅपकिन इथेच आहे. तर बघा आता फायनली काहीतरी मुलांना आज मी चांगलं खाऊ घातलं, कारण ना बरेच दिवसाची मुलांना काही ना काही चांगलं बनवायचं म्हणत होते. तर आता जो पैशांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे काही मी बनवू शकत नव्हते आणि म्हणलं चला तुम्हाला आज मी रेसिपी पण दाखवून देते की मी कसा बनवला आहे, म्हणजे मी काय बनवलं आहे वगैरे. तर प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असाच प्लीज तुमचा मला सपोर्ट राहू द्या. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.